नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण या चॅनलवरती एम-एस-टी सी-ई-टी 2026 रिलेटेड पी-सी-एम असो किंवा पी-सी-बी असो, संपूर्ण काउन्सिलिंग फ्री ऑफ कॉस्टमध्ये या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जे नोटिफिकेशन आहे, ते बेल आयकॉन आहे, त्याला क्लिक करायला विसरू नका. आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचं काय डिस्कस करणार आहोत, मार्क वर्सेस पर्सेंटाइल डिस्कस करणार आहोत आणि ते शिफ्ट वाईज डिस्कस करणार आहोत. ही सीरीज आहे आपली, ज्याच्यामध्ये आपण सगळे जेवढे पण पेपर झालेले आहे पीसीएम आणि पीसीबीचे, त्याचे काय करणार आहोत, मार्क वर्सेस पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करणार आहोत. त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला, जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही काय करू शकतात, कमेंट करू शकतात. काय कमेंट करायचं आहे तुम्हाला, तर 3 गोष्टी कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्हाला पर्सेंटाइल किती बनत आहे. त्याच्यासोबतच तुम्ही सेफ झोनमध्ये आहात का. तर तुम्हाला काय कमेंट करायचं आहे, सगळ्यात अगोदर तुमचे मार्क, तुमची शिफ्ट कशी होती. शिफ्ट कशी होती म्हणजे शिफ्ट डिफिकल्टी लेवल काय होती, त्याच्यासोबतच तुमची कॅटेगरी आणि डेट. शिफ्टची डेट, कॅटेगरी आणि शिफ्टची डेट, हे 4 गोष्टी तुम्ही नक्कीच मला काय करा, कमेंट करा, जेणेकरून मी तुम्हाला कमेंटचं रिप्लाय देईल आणि तुम्हाला सांगेल की तुम्ही सेफ झोनमध्ये आहात की नाही आहात. ठीक आहे. आता याच्यानंतर हा जो ट्रेंड असतो, हा जे पर्सेंटाइल मार्क वर्सेस पर्सेंटाइल काढलेले ते कसे काढलेले आहे, तर बेस्ड ऑन डिफिकल्टी लेवल. कोणत्या पण आपलं जर पेपर होत असतो त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल बघितली जाते सगळ्यात अगोदर, की पेपर इझी होता, मॉडरेट होता की टफ होता. हे बघितल्यानंतर काय केलं जातं, की याच्यामधून सारखा इझी पेपर होता. तर इझी पेपर होता तर मागच्या वर्षी याच मार्कवरती कसा पर्सेंटाइल बनला होता, कसे मार्कवरती कसा पर्सेंटाइल बनला होता, तो बघितला जातो. ठीक आहे. म्हणजे डिपेंड अपॉन प्रिव्हियस ट्रेंड. आता 100% हे करेक्ट असतं का, जे मार्क आणि पर्सेंटाइल आहे, तर नाही. 100% हे करेक्ट असू शकत नाही. कारण विद्यार्थ्यांना पेपर कसा गेलेला आहे, त्यांनी काय केलेलं आहे, किती विद्यार्थ्यांना किती मार्क आहे, हे समजणं खूप जास्त कठीण असतं. फक्त हे प्रिव्हियस इयरचं ट्रेंड लावला जातो. तर याच्यामध्ये 70 ते 80% काय असू शकतं, की ॲक्युरेसी असू शकते. पण 100% ॲक्युरेसी असू शकते का, तर नाही. तर याचा अर्थ हे फक्त इट्स ओन्ली एक्सपेक्टेड, इट मे व्हॅरी. म्हणजे हे व्हॅरी करू शकतं, हे फक्त एक्सपेक्टेड आहे, हे सगळ्यात अगोदर सांगणं अत्यंत गरजेचं. हे समजलं तुम्हाला? ओके. आता याच्यानंतर आपण चालूया. तर हे कशाबद्दल बोलत आहोत आपण, तर पीसीएम 16 एप्रिल फर्स्ट शिफ्ट बद्दल आपण सांगत आहोत. कशाबद्दल? पीसीएम 16 एप्रिल फर्स्ट शिफ्ट जी पेपर झाला होता त्याचा, त्याच्यावरून आपण काय सांगत आहे, या पेपरचं मार्क आणि पर्सेंटाइल सांगितलेलं आहे. तर मार्क आउट ऑफ 200 मार्कचा असतं पेपर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर इकडं मार्क टाकलेले आहे आपण आणि इकडे त्याचा पर्सेंटाइल टाकलेला आहे. ठीक आहे. तर एक एक करून आता आपण बघून घेऊया. त्याच्या अगोदर तुम्हाला हे पण कमेंट करायचं आहे, की नेक्स्ट पीसीबी घेतलं पाहिजे की पीसीएम घेतलं पाहिजे मार्क वर्सेस पर्सेंटाइल मध्ये, आणि कोणतं घेतलं पाहिजे, हे सगळं तुम्ही मला कळवा. ठीक आहे. कशामध्ये कळवायचं आहे तुम्हाला, तर कमेंटमध्ये कळवायचं आहे. तर ज्याच्यावरती जास्त कमेंट येईल, मी ते नक्कीच तुम्हाला काय करेल, नक्कीच तुम्हाला याच्यावरती इन्फॉर्मेशन किंवा व्हिडिओ आपण याच्यावरती टाकणार आहोत. ठीक आहे. चल, आता सगळ्यात अगोदर आपण मार्क बघून घेऊया. इकडे मार्क दिलेले आहे, इकडे पर्सेंटाइल दिलेला आहे. तर मार्क 135 ते 140च्या मधात येत असेल तुम्हाला, तर 98.60 ते 99.20 अशी शक्यता आहे, एक्सपेक्टेड आहे, एवढा पर्सेंटाइल तुम्हाला पडेल. त्याच्यानंतर 130 ते 135 मार्क येत असेल तुम्हाला, तर 98.10 ते 98.75 तुमचं काय बनू शकतो, हे तुमचं काय बनू शकतो, तर पर्सेंटाइल बनू शकतो. त्याच्यानंतर 125 ते 130 मार्क असेल तर 97.50 ते 98.10 असं पर्सेंटाइल तुमचा बनू शकतो. त्याच्यानंतर 120 ते 125 मार्क येत असेल तर 96.95 ते 97.95 पर्यंत तुमचं पर्सेंटाइल बनू शकतो. त्याच्यानंतर 115 ते 120 मार्क येत असेल तर 96.75 ते 95.85 तुमचा काय येऊ शकतं, पर्सेंटाइल येऊ शकतो. आणि याच्यावरती जर का असाल तुम्ही, तर एक चांगली गॅरंटी आहे तुम्हाला, की एक प्रॉपर कॉलेज तुम्हाला अलॉट होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 110 ते 115 झालं आपलं. ओके. 110 ते 115 वरती 95.10 ते 96.20. त्याच्यानंतर 105 ते 110 पर्यंत भेटले तुम्हाला मार्क, तर 94.30 ते 95.40. फक्त आणि फक्त कोणती शिफ्ट? 16 एप्रिल पीसीएम फर्स्ट शिफ्ट. ओके. चालेल. 100 ते 105 मार्क असेल तर 93.10 ते 93.95 मार्क तुम्हाला पडू शकतात. 95 आणि 100 मार्क असेल तुम्हाला पीसीएम 16 एप्रिल फर्स्ट शिफ्ट मध्ये, तर तुम्हाला किती मार्क पडू शकतात, तर 90 किती पर्सेंटाइल पडू शकतात, 90.45 ते 93.20 पर्यंत.
80 ते 95 मार्क असेल तुम्हाला तर 86.80 ते 91.23. त्याच्यानंतरची गोष्ट केली आपण 70 आणि 80च्या मध्ये मार्क गिरत असेल तुम्हाला तर या कॅटेगरीमध्ये खूप जास्त विद्यार्थी येत असतात. तर 81 ते 50 आणि 85 ते 50 85 ते 50 पर्यंत तुम्हाला पर्सेंटाईल पडू शकतो. 60 ते 80 मार्क असेल तुम्हाला तर 95.20 ते 81 पर्सेंटाईल तुम्हाला पडू शकतात. त्याच्यानंतर 50 ते 60 मार्क पडत असेल 50 ते 60 तर किती तर 68 ते 75.20 तुम्हाला काय पडू शकतो पर्सेंटाईल पडू शकतो. त्याच्यानंतर 30 ते 50 मार्क जर का तुम्हाला पडत असेल तर 34.50 ते 68 पर्सेंटाईल तुम्हाला पडू शकतो. त्याच्यानंतर जर का तुम्हाला 30च्या खाली मार्क येत असेल तर तुम्हाला 34.50च्या खाली पर्सेंटाईल येऊ शकतो. ठीक आहे, हे आपलं एक्सपेक्टेड आहे. आता तुम्हाला नेक्स्ट शिफ्ट नेक्स्ट कशाबद्दल मार्क वर्सेस पर्सेंटाईल पाहिजे ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. त्याच्यासोबतच जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याच्यासोबत हाईप करायला विसरू नका आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की नेक्स्ट जे पण आहे ते मला नक्कीच कळवा, जेणेकरून मला कळेल की नेक्स्ट कशाची तुम्हाला डिमांड आहे. सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.